हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. मस्त सकाळ झाली आहे. हे बघा वातावरण दाखवते तुम्हाला. आमच्याकडे थोडंसं धुकं पण पडलं आहे म्हणून सूर्य काय अजून दिसत नाही आहे. हा थोडंसं गारवारं पण. गुड मॉर्निंग. झाली का झोप झाली का? व्हिडिओ एडिट झाली? व्हिडिओ एडिट करतो. लेट झालं व्हिडिओ एडिट करतोय. वाव. मोदी खाओ लो 100 रुपये मोदी खाई के. तर आज मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर वर आले, नाही तर मी खूप उशिरा येते. मी आले, माझ्या हातातली बांगडी खराब झाली. तिची जी माळ आहे ना ती तुटली, तिच्यातून मणी गळताय. मग मी दुसरी बांगडी घ्यायला आले, शोधते कोणती घालू. एवढे सगळे बांगडे मी कन्फ्यूज झाले कोणती घालू. इसमें से निकालते, इसमें है क्या कोई? नहीं यार, इसमें भी नहीं, इसमें देखते कोई है क्या चीज़. चट बघते कोणती चांगली आहे का. शक्यतो काचेच्या घालणं मी प्रेफर करेल. ह्या घालते. छम 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 छम. ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवून देऊया ज्याला तिला. ह्या बांगड्या थोड्याशा टाईट आहे. आओ, मॉइश्चरायझर लावून घालते आता मी यांना. बट छान वाटते अशा फिटिंगला येते ना त्या, म्हणून. दुसऱ्या लई खुळू वाजत्या मग त्या काम वगैरे करताना. येस, फायनली केल्या. तर आता माझं बऱ्यापैकी काम आवरले आणि आत्ता आत्यान त्या गेल्या लग्नाला आज. तर त्यांना यायला उशीर होईल, तर त्यांचं जेवण नाही बनवलं. मग ते नाश्ता करून गेले आणि आता उरलेल्या फक्त आम्ही तिघांसाठी जेवण बनवायचं आहे. जेवण म्हणजे भाजी बनवून गेले आत्याने बनवली. वेळ होता तोपर्यंत मी बाकीचं काम आवरलं आणि आता मी बनवते पोळ्या. फक्त पोळ्या बाकी राहिलं आहे. नाश्ता तर आमचा सगळ्यांचा झाला आहे, फक्त हे राहिले. कारण हे आंघोळ केल्यानंतर देवपूजा करते आणि मगच खाते, तोपर्यंत खात नाही काही. आधी सवय होती यांना, लेट आंघोळ करते, आधी खाऊन वगैरे घ्यायचे. पण म्हणजे माळ जप करायला लागले तेव्हापासून ते आधी जेवण करत्या, आधी आंघोळ करत्या, माळ जपून येत्या आणि मग जेवण करते. येस. ह्याची कुपिकुला बाहेर सोडतो ना रात्री, तर ते खूप गाड्यांवरती भुकायला लागले. हा, तो रॉकी पण उगाच कोणाच्या पण गाडीवर. आता सुनील दादांच्या गाडीवर भुकत होते. आंघोळ कधी करणार आहे? किती वाजले? माझं काम झालंय, अपलोड पण झालाय व्हिडिओ. आजकाल आहे ना माझ्या मोबाईलचं काय होतंय, 5G दाखवत आहे पण इंटरनेट सगळं ओढून घेत आहे. जो डाटा आहे ना, मी जेवढा डाटा आहे ना तो सगळा संपून जातोय, लवकरच संपतोय. मग मला यांच्या मोबाईलची गरज पडते. आता 100% संपून गेला आहे, पण तरी ते 5G दाखवत आहे त्याच्यामध्ये. आता नाही का होतं आहे, असं चेक करून घ्यावं लागेल. आणि आता चिकू पिकूला जेवण देण्याची वेळ झाली आहे. दुपारच्या आरामानंतर वेळ झाली आहे चहाची. चहा घ्यायला खाली आलेच आहे. घ्यायचा आहे चहा. आज का प्यावंसं वाटलं? तुम्ही तर चहा नाही पेत ना? असं करावं लागतं. असं माझं कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला आमच्या यांनी सांगितलं की 3 कप चहा करा म्हणून. तुमचा धरला असेल ना? हा, म्हणजे मी जसं तुम्हालाच टाकणार होते, मला सोडून देणार होते. कुछ भी लॉजिक लगा दे हो यार. बबलू दादाला आवाज द्या. चहा रेडी झालाय. बबलू दादाचे मम्मी पप्पा पण नाहीये, ते पण गेले लग्नाला. तर मग त्यांना पण चहा द्यावाच लागेल ना. येतील मग ते आता चहा द्यायला. ते तर खूप चहा प्रेमी, त्यांना लई चहा आवडतो. चाय रेडी है. चाय टाइम दोस्तों, आओ चहा पीने. ओ माय गॉड. हो, तर मी आले आता आमच्या घरातील वरती. यांनी स्लॅब टाकलाय ना तो बघायला.
ज्या दिवशी टाकलं त्या दिवसापासून मी बघितलंच नाही. तर मग आज आले आणि आत्ताच ह्या दोघांनी इथं पाणी मारलं. असे त्यांनी आज ते 2 कामगार येऊन ना त्याला असे वाफे करून गेले, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जिरल. आणि ह्या दोघांनी सुनील दादा ह्या बादलीने वरती पाणी घेत होते आणि हे खालून पाणी देत होते इथून. असं यांनी आज पाणी मारले दोघांनी. व्यू देखो हमारा. हे हाय आहे का तुझं ये देखो भाई, मराठी ब्लॉगर इधर जाके खड़े हैं हमारे. हे गाइस, मेरे ब्लॉग क्यों नहीं देखते हो आप? एक मिनट थांब, माझा कॅमेरा बंद झाला. हां बोल. हे गाइस, व्हाई आर यू नॉट वॉचिंग माय ब्लॉग्स? भीख मांगो सब्सक्राइब करने. प्लीज वॉच माय ब्लॉग्स. मुझे सब्सक्राइब करो बोलो. हाँ, मुझे सब्सक्राइब करो जाके, मुझे इतनी इंग्लिश आती है. वेळ झाली आहे स्वयंपाकाची, 5:15 वाजले. आज आमच्याकडे लाईट पण नाही सकाळपासून, माहीत नाही का. त्याच्यामुळे ना वरती पाणी पण नाही मारता आलंय, हो याच्यावरती स्लॅबवरती. त्यामुळं सुनील आनंद त्यांनी बादलीने पाणी मारतं. लाईट कधी येते माहीत नाही. अत्यंत बोलले की आम्हाला उशीर होणार आहे यायला. उशीर म्हणजे अजून 1-1.5 तास तरी लागेल त्यांना यायला. मग मी तोपर्यंत आवरून घेते, स्वयंपाक करून घेते, माझे कामं करून घेते. पहिले तरी हे भांडे लावून देते, मग स्वयंपाकाला लागते. बघू काय करायचं आज. पहिला तर प्रश्न माझ्याकडे हाच असतो की बनवायचं काय. आत्या असलं की आत्या तरी हेल्प करते, हे बनव ते बनव सांगता. मी एकटी असली का मला समजतच नाही काय बनवावं, हे बनवावं ते बनवावं, काय बनवावं. जास्त तर टाईम माझा आहे ना विचार करण्यातच जातो, काय बनवायचं. बघू आता काय ठरतं. घरी निघलेला कोबी पण आहे आमच्याकडे. इथं कोबी लावलेले होते आम्ही ना, ते मस्त निघलाय. तो आत्या घेऊन आले परवा दिवशी. एवढा मोठा झालाय तो बहुतेक उद्या सकाळी करूया. आत्ता बघते मी शॉर्टकट काय करायचं. तर फायनली माझं ठरलंय काय बनवायचं. कांद्याची चटणी बनवते, कारण दादा काल बोलले होते की कांद्याची चटणी बनवा म्हणून, पण काल आम्हाला उपवास असल्यामुळे आम्ही नाही बनवली. मग आत्ता बनवून टाकते आणि बाजरीच्या भाकरी करते त्याच्यासोबत. अत्यंत काही जेवायला आल्याच नव्हत्या आज, त्या तिकडूनच जेवण करून आल्या. त्यांना भूक पण नव्हती, तर मग आम्ही जेवण केलं. तिघांपुरताच मी स्वयंपाक बनवला मग. आणि त्यांनी येताना दाबेली आणि कचोरी आणली होती. मला दाबेली आवडती, मग मी दाबेली सांगितली होती आणि या दोघांना कचोरी आणली होती. तर आम्ही ती खाल्ली. जेवण झाले आमचे. आणि करेंट सॉरी गाईज, माझ्या रीलचा आवाज आला तुम्हाला. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला प्रेम द्या. राम राम. But if I lay down and I play dead